मार्केटमधील एक्सपेन्सिव्ह क्रीम्स यूज करण्यापेक्षा घरात फक्त 2 इन्ग्रेडियंट्समधून 100% नॅचरल ग्लो मिळू शकतो या सिंपल रेमेडीने. मी इथे हा ट्रॅडिशनल रबिंग स्टोन यूज केला आहे. याला मराठीमध्ये आय गेस सान म्हणतात, ज्यावर लहान बाळाची गुटीसुद्धा उगाळली जाते. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या प्रोसेसमध्ये बदामामधले नॅचरल ऑइल्स आणि न्यूट्रिएंट्स बेटर रिलीज होतात. या मेथडमध्ये जेव्हा आपण या रबिंग स्टोनवरती बदाम उगाळतो तेव्हा टेक्स्चर एकदम फायनर आणि इफेक्टिव्ह होतो. जर तुम्हाला पण हा स्टोन हवा असेल तर मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे अँटीऑक्सिडंट म्हणून स्किनला एक्सटर्नल डॅमेजपासून प्रोटेक्ट करायला मदत करतो. आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे एक माइल्ड एक्सफोलियंट आहे आणि जे डेड स्किन रिमूव्ह करून स्किन स्मूदर करतो. आता बदाम आणि दूध कशा प्रकारे स्किनला हेल्प करतात हे जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर बदाम म्हणजेच आल्मंड विच इज रिच इन विटॅमिन ई, सो इट ॲक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट आणि ते स्किनला रॅडिकल डॅमेज आणि पॉल्युशनपासून प्रोटेक्ट करतं आणि त्याने स्किन स्मूथ आणि हेल्दी दिसू लागते. यात ऑलेइक आणि लिनोलेइक ॲसिडसारखे हेल्दी फॅट्स आहेत, जे स्किन बॅरियर स्ट्रेंथन करायला हेल्प करतात आणि ड्रायनेस कमी करतात. अँड इट मेक्स स्किन फील सॉफ्ट अँड नरिश्ड अँड इट गिव्स माइल्ड एक्सफोलिएशन वेन रब्ड, ज्यामुळे डेड स्किन सेल्स रिमूव्ह होतात आणि स्किन ब्राईट दिसू लागते. म्हणून रेग्युलर यूजने स्किन सॉफ्ट, हायड्रेटेड आणि नॅचरली ग्लोईंग दिसते. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं विच इज व्हेरी माइल्ड केमिकल एक्सफोलिएट अँड इट हेल्प्स टू रिमूव्ह डल अँड डेड स्किन लेअर अँड इट कॅन इम्प्रूव्ह स्किन टेक्स्चर ओव्हर टाईम. आणि दुधामध्ये फॅट्स आणि प्रोटीन्स असतात, जे मॉइश्चरायझिंग इफेक्ट देतात आणि स्किनला स्मूथ आणि हायड्रेटेड बनवतात. आणि यामध्ये कूलिंग आणि सूदिंग इफेक्ट पण असतो, जो स्किन इरिटेशनला कमी करू शकतो. ही क्रीम बनवायला जवळजवळ 6 ते 7 मिनिट लागतात. सो जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि त्यांना बिझी ठेवायचं असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे काम देऊ शकता. जसं मी इथे माझ्या भाचीला हे काम दिलं आहे आणि लहान मुलं अगदी आवडीने हे असं काहीतरी करतात. जर तुम्हाला फेस आणि नेक दोन्हीवरती अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 2 बदाम लागतील आणि फक्त फेसवरती अप्लाय करायचं असेल तर 1 बदाम पुरेसे आहे. तर आता आपली ही क्रीम बनवून तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. खूप स्मूथ असं टेक्स्चर या क्रीमचं तयार झालेलं आहे. तर आपण एका बाउलमध्ये ही क्रीम काढून घेऊया आणि जेव्हा आपण ही क्रीम बनवतो तर त्यानंतर लगेचच अप्लाय केली तर बेटर रिझल्ट्स मिळतील. स्टोअर करून यूज करू नका शक्यतो. आणि ही क्रीम क्लीन स्किनवरती अप्लाय करायची आहे, तर फेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर थोड्या अमाऊंटमध्ये क्रीम घेऊन हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे आणि 10 ते 15 मिनिट्स ठेवायची आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉशआउट करून घ्यायचं. वीकमध्ये 2 ते 3 वेळा यूज केलात तरी बेटर रिझल्ट्स मिळतील, पण ओव्हर यूज करू नका. आणि सेन्सिटिव्ह किंवा ॲक्नी प्रोन स्किन असेल तर पॅच टेस्ट नक्की करा. ही रेमेडी नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा स्टोन हवा असेल तर लिंक कमेंट करा. या स्टोनचा यूज तुम्ही चंदन, खारीक किंवा टर्मरिकची पेस्ट बनवण्यासाठीही करू शकता. या साईडला तुम्ही टर्मरिक किंवा चंदनाची पेस्टही बनवू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.